सत्यदेव कथा अध्याय सुरस बोले सद्गुरु श्री संतदास जनता जनार्दनाचे सेवेस अर्पण केली ही असे बोला सत्यदेव सोहम सत्यनारायण भगवान की जय। सत्यदेव आणि सत्यनारायणाची जी पूजा आहे ही सध्या प्रसिद्ध आहे। प्रत्येक ठिकाणी सत्यनारायणाची पूजा होते। सत्यनारायणाचा भाव हा सत्यनारायणाची कथा ही वेगळी आहे आणि हे सत्यदेवाची पूजा सत्यदेवाचा जो समर्पण स्वरूपाचा भाव हा वेगळा आहे। जनरल जे इकडे तिकडे चालते ते लोक ब्राह्मण करतात ती सत्यनारायणाची पूजा। त्यामध्ये नारद मुनी आणि नारायण जे आहे त्या दोघांचा तो संवाद आहे। ज्यावेळेस या सृष्टीमध्ये अनंत जीवात्मा जे आहे हे म्हणजे मेल्यानंतर यमपुरीमध्ये जात होते आणि अधोगतीला जात होते। त्याच्यामुळं नारदानं नारायणापुढं आपलं मत मांडलं की त्या एवढं हा जीवन हा प्राप्त झालेला आहे, कमी वेळामध्ये देव कसा प्राप्त होईल। मग कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये आपल्याला देव प्राप्त झाला पाहिजे किंवा काही भक्ती घडली पाहिजे। याच्यासाठी काहीतरी आम्हाला थोडक्यात उपाय सांगा तुम्ही। मग असा उपाय विचारला नारदानं नारायणाले। ठीक आहे म्हणे सांगतो म्हणे तुम्हाला। त्या ठिकाणी मग त्यांना ही सत्यनारायणाची पूजा करतो। त्या सत्यनारायणाचा पूजा जनरल भागामध्ये असा विकसित करण्यात आला बाह्य रूपानं की बंधनाच्या रूपानं जर तुम्ही कुण्याही बंधनामध्ये जर टाकलं, जसं एक कथा त्यामध्ये सांगितलेली आहे की एक स्त्री जी आहे ती लहान असताना सांगते की मी कधीतरी तुमचीवाली ही पूजा करणार, अशी ती स्वतःची आण घेते, अशी शपथ घेते सत्यनारायणाची तुमची पूजा मी करतो। आणि त्यावेळेस ते भरपूर वैभवामध्ये असते, ते भयंकर ती श्रीमंत असते। ते श्रीमंत असताना तिच्यावर भरपूर वैभव असताना ते असा शब्द देते नारायणाले ते त्या शब्दाची आणि ते मानत नाही तर तिच्या अवतीभोवती जे आहे सगळं दारिद्र्य निर्माण होते, तिचं वैभव सगळं संपुष्टात येते आणि ते भीक मागायला ते भीक मागता एका ठिकाणी पोहोचते आणि भीक मागायला जाते। तिथं असते सत्यनारायणाची पूजा चालू। मग तिथं ज्यावेळेस ते प्रसाद त्याच्या जवळ पोहोचते, प्रसाद अर्जन करतात ते अर्जन केलं, ते घेतल्यानंतर तिला आठवते की आपण हा शब्द या सत्यनारायणाला दिला होता की आम्ही तुमची अशी पूजा करू, पण आम्ही करू नाही शकलो। मग त्यावेळेस तो संकल्प तिला आठवण येते। त्या संकल्पाला ते परत कमी बजेटमध्ये कमी पैशामध्ये तिचा सत्यनारायणाची पूजा होते। परत ते त्या दरिद्रातून वर निघते आणि एक साधारण मानवी जीवन म्हणजे समाधानाचं जीवन ते जगते। अशा प्रकारची कथा त्यामध्ये सांगितलेल्या आहे त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये। आणि ते बंधनयुक्त आहे, बंधनात पडलेलं आहे, म्हणजे आण देऊन शपथ देऊन केलेली पूजा। बंधन टाकून त्या देवाच्या बंधनामध्ये स्वतःहून जाऊन सत्यनारायणाची पूजा करतात आणि तिथून शांतता निर्माण होते। म्हणजे आपण भोगत असलेले जे पाप आणि पुण्य आहे किंवा जे दुःख आहे त्या दुःखाले काही काळ थांबवून सुख देणं चालू करते त्या देवाची पूजा केल्यानं। मग आता हे असं हे सगळ्या ठिकाणी प्रगट आहे। मग पूजा करू राहिल्या सत्यनारायणाची। सत्यनारायण ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? सत्य म्हणजे खरं आणि नारायण म्हणजे देव। उपाधी दिली आहे नारायणाची म्हणजे खरा देव। खरा देवाची पूजा सांगितलेली आहे। मग खरा देव कसा आहे? खरा देव कोणता आहे, कसा आहे, तो कुठं राहते याचा आपण विचार केला पाहिजे। हे आहे सत्यदेवाची पूजा। सत्यदेव म्हणजे परत आलं तेच खऱ्या देवाची पूजा। मग खरा देव कसा आहे? मग खरा देव कसा आहे ही व्याख्या आपण समजलो पाहिजे। खरा देव असा आहे की ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, जो निर्गुण आहे, निराकार आहे, अविनाशी आहे, ज्याला कशाचाही बाट विटाळ नाही आहे, सुतक नाही आहे, जो निर्लिप्त आहे, जो या मायाजाळेचा अलिप्त आहे। हे जे प्रपंचामध्ये दुसरा संसारात जे पण दिसते ते सगळं नाचणार आहे। या मायाजाळेचा तो अलिप्त आहे, तो निर्गुण आहे, सगुण नाही आहे,
म्हणजे कोणत्या शरीराचा नाही आहे तो पार, त्याला कोणतं शरीर लागलेलं नाही आहे, त्याला कोणता रंग नाही आहे, त्याला रूप नाही आहे. मग असा जो नाही आहे असा आहे तो खरा देव. त्याला म्हणते परमात्मा, त्यालाच म्हणते ईश्वर. त्या ईश्वराची हे पूजा आहे. शरीराचे नाही आहे, ज्यांचे 4 हात आहे आणि ते बसल्या लक्ष्मीसोबत ते उभे असलेले त्या नारायणाची पूजा नाही आहे. हे त्या नारायणाला तयार करणारे जे आदिमाशक्ती म्हणजे परब्रह्म अवतार, जे परमब्रह्म तयार व्हायच्या अगोदर जे परमात्मा आहे त्या परमात्माची हे पूजा आहे. तो हे हा सत्यदेव, त्याची पूजा चालू आहे. मग या सत्यदेवाच्या अंतर्गत काय काय येते? मग या सत्यदेवाच्या अंतर्गत अनंत ब्रह्मांड येते. या ब्रह्मांडामध्ये असलेले सगळे 9 ग्रह आले तिथं. या ब्रह्मांडामध्ये असलेले सगळे 81 कोटी 1.25 लाख 10 देवी देवता आले. त्याच्यात सगळ्या प्रकारचे देवी देवता आले. सगळ्या प्रकारचे सूर असुर म्हणजे अग्निनी वरुणी प्रकाशिनी हे सगळ्या प्रकारचे देवी देवता इथं आले. भूत पिशाच सगळ्या देवाची इथं पूजा आली. कोणा एका प्रकारचे नाही, सगळ्या प्रकारचं देव समजून घेणं म्हणजेच त्या खऱ्या देवाची पूजा आपण करू राहिलेलो आहे. मग हे समजण्यासाठी सद्गुरू करायला लागते. सद्गुरू केल्यानंतर आपली दूरदृष्टी फाकते ना आपल्याला समजते की खरा देव कोणता आहे, सत्यदेव कोणतो आहे. त्या देवाला समजल्यानंतर त्याची पूजा चालू आहे. हे सगुणताई इथं निर्माण केली पूजेच्या दृष्टीनं, पण आतमध्ये संकल्प सद्गुरूच्या स्वरूपानं आपल्याला समजलं आहे की निर्गुण काय आहे. त्या निर्गुणाला आपण भजू राहिलेलो आहे. इथं त्या निर्गुणाची ही पूजा चालू आहे. सगुणामध्ये निर्गुण होते, सगुण झाले भक्ताकारण. मग ते निर्गुण रूप जो आहे ते निर्गुण रूप आपण या पूजेला सगुण रूपामध्ये आणून इथं निर्माण केलं आणि इथं त्या निर्गुणाची पूजा चालू आहे. तो आहे सत्यदेव. अशी हे सत्यदेवाची ही कथा आहे. या सत्यनारायणाची म्हणजे खऱ्या देवाची ही पूजा आहे. थोडक्यामध्ये हे आठवून म्हणजे आतापर्यंत आम्ही कथा ऐकली बा बाहेर, ते सत्यनारायण कसं आणि हे सत्यनारायण कसं फरक पडला ना.